मुंबईमध्ये दुपारी 1 वाजता ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर केला जाणार आहे। आज दुपारी ठाकरे बंधू संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंच्या युतीचा वचननामा जाहीर केला जाणार आहे। मुंबईच्या दादर इथल्या शिवसेना भवनामध्ये हा वचननामा प्रकाशित केला जाईल। वचननामा प्रकाशनासाठी राज ठाकरे हे शिवसेना भवनामध्ये उपस्थित राहणार आहे। महत्त्वाचं म्हणजे वचननाम्याच्या निमित्तानं राज ठाकरे तब्बल 2 दशकांनंतर शिवसेना भवनामध्ये येणार आहे आणि त्यामुळे मनसैनिक शिवसैनिकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। तर या वचननाम्यात नेमकं काय असू शकतं आपण पाहूयात ग्राफिक्स मधून। तर मुंबईमध्ये 700 चौरस फूट घरांना मालमत्ता कर माफ केला जाऊ शकतो। बेस्टचं तिकीट कमी करून 5 ते 10, 15 ते 20 रुपये स्थिर दर केले जातील। 100 युनिटपर्यंत वीज मोफत केली जाईल। घरकाम करणाऱ्या महिलांना 1,500 रुपये। कोळी महिलांना मास आहेत किचनमधून 10 रुपयात जेवण। तरुणांना रोजगार सहाय्यता निधी दिला जाणार आहे। मनपाच्या शाळांमध्ये ज्युनियर कॉलेज सुरू केले जाणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं ग्रंथालय सुरू केले जाणार आहे। प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये पाळणाघर सुद्धा असणार आहे। प्रत्येक भागात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुद्धा उभारलं जाणार आहे। मुंबई मनपाकडून मोफत पार्किंगची व्यवस्था असेल। पीपीटीच्या 1800 एकर जागेवर गिफ्ट सिटी सारखं काम केलं जाईल। तर ठाकरे बंधूंच्या वचननाम्यामध्ये हे महत्त्वाचे मुद्दे असू शकतात आणि त्यामुळे आज त्यांचा जो वचननामा प्रसिद्ध केला जाणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, आज वचननामा येणार आहे, सर्वांनाच उत्सुकता आहे कारण पहिल्यांदा ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्रितपणे लढवली जाते आणि आजचा वचननामा 20 वर्षांनंतर शिवसेना भवनामध्ये राज ठाकरे येणार आहे। एकूण उत्साही वातावरण पाहायला मिळते। नक्कीच आजचा दिवस दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी, दोन्ही पक्षासाठी आणि राजकीय दृष्ट्या आणि मुंबईच्या राजकारणासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर तब्बल 20 वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू आपल्याला एकत्रित राजकीय दृष्ट्या पाहायला मिळाले आणि त्यानंतर ते शिवसेना भवनामध्ये आज तब्बल 20 वर्षानंतर येतं। त्यामुळे अर्थात या घडामोडीला, या घटनेला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा आनंद आणि उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। 2च दिवसांपूर्वी अमित ठाकरे हे शिवसेना भवनात आपल्याला पाहायला मिळत होते। आदित्य ठाकरे यांच्यासोबत त्यांनी येऊन या ठिकाणी उमेदवारांना मार्गदर्शन केलेलं होतं आणि त्यानंतर राज ठाकरे येतात। त्यामुळे अर्थात मुंबईच्या राजकारणासाठी, महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही घटना ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। आता आज वचननामा जाहीर केला जाणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जनतेला कोणकोणती आश्वासनं द्यायची आहेत, मुंबईकरांसाठी, मराठी माणसांसाठी या वचननाम्यामध्ये काय काय आहे हे आपल्याला आज 1 वाजता कळणार आहे। त्यामुळे एक मोठं शक्ती प्रदर्शन या दादर परिसरामध्ये करण्यात येणार आहे। कारण आपण जर पाहिलं तर सुरुवातीपासूनच सभा असेल किंवा मग पत्रकार परिषद असेल तेव्हा एकही संधी ठाकरे बंधू सोडत नाही मुंबईमध्ये वातावरण निर्मिती करण्यासाठी। अर्थात आता मुंबईमध्ये निवडणुकीचं वातावरण आहे। आज याच वेळी म्हणजे या प्रसंगी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं दादर शिवसेना भवनाच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी असेल किंवा वेगळं वातावरण आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला जे आहे ते पाहायला मिळणार आहे। आपल्याला माहिती आहे की आज वचननामा याकडे खरं तर मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे। काय गॅरंटी दोन्ही ठाकरे बंधू मुंबईकरांना देणार, मराठी माणसांना लागलेलंच आहे आणि त्याच निमित्तानं संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेतून सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधतात, कुणावर फटकारे, शाब्दिक फटकारे मारतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सीमा दिलेल्या माहितीसाठी।